प्रशासनाच्या एकतर्फी अन्यायकारक बदलीचा विरोधाचा प्रशासनाच्या एकतर्फी अन्यायकारक बदली विरोधाचा महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी वर्कर्स युनियन नियम बाह्य अन्यायकारक झालेल्या बदल्या रद्द झाल्याच पाहिजे बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याच पाहिजे प्रशासनाच्या एकतर्फी व अन्यायकारक बदलीच्या विरोधाचा महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी वर्कर्स यूनियन जिंदाबाद जिंदाबाद हम सब एक है 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 या अन्यायकारक बदल्या ज्या झालेल्या त्या रद्द झाल्याच पाहिजे ज्या कर्मचारी पात्र आहेत त्याच्या बदल्या झाल्याच पाहिजे हम सब एक है हम सब एक है स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन जिंदाबाद जिंदाबाद स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन जिंदाबाद जिंदाबाद कार्यालय वाशिम यांनी जे कर्मचाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहे त्या ज्या नियमानुसार करायला पाहिजे त्या नियमानुसार न करता त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही बदल्या नियमबाह्य झालेल्या आहे आणि नियमबाह्य झालेल्या आहे त्याच्यात आमच्या ज्या स्वाभिमानी संघटनेचे सभासद आहे यांच्या विनंती अर्ज ग्राह्य असताना सुद्धा त्यांना डावलून दुसऱ्याला घेण्यात आलेले आहे आणि दुसऱ्याला घेण्यात आले म्हणजे आमच्या संघटनेच्या सभासदावर एकतर्फी अन्याय झालेला आहे. या अन्यायाच्या विरोधामध्ये आमच्या सभासदाला न्याय मिळण्याकरिता या प्रशासनाला आम्ही 10 दिवसापूर्वी सुद्धा पत्र दिलेले होते, परंतु हे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची त्याची दखल न घेता ही वेळ आम्हाला उपोषणाची साखळी उपोषणाची आलेली आहे. त्यामुळे या प्रशासनाचा सुद्धा मी या संघटनेच्या वतीने धिक्कार करतो, कारण की चर्चेला त्यांनी पात्र केलं पाहिजे आणि या संघटनेच्या चर्चा त्यांनी केली पाहिजे आणि त्या चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे अशी या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा अपेक्षा होती. परंतु तसं काही झालं नाही आणि प्रशासनानं संघटनेला चर्चेसाठी सुद्धा बोलावलं नाही आणि आम्ही ज्या संघटनेने आरोप घेतलेले आहे ते त्याचं थातूर मातूर उत्तर देऊन आमची समाधानी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्याच्याबद्दल आम्ही आवाज उचलला की आम्हाला अशा प्रकारच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत ते कशा प्रकारे बदल्या झालेल्या आहे याची माहिती आम्हाला देण्यात यावी, परंतु अद्यापर्यंत आम्हाला कोणत्या प्रकारची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आमच्या जो पात्र असताना जे सभासद त्याच्या बदल्या झालेल्या नाही त्याच्या बदल्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथं या मंडळ कार्यालय वाशिम यांच्यासमोर साखळी उपोषण महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. याची कल्पनासुद्धा पोलीस स्टेशन अधीक्षक अभियंता जिल्हाधिकारी सर्व डिपार्टमेंटला देण्यात आलेले आहे आणि हे जे उपोषण आहे हे न्याय मिळण्याकरिता उपोषण आहे. हे कोणाच्या विरोधामध्ये उपोषण नसून आपल्या सभासदाला न्याय कसा मिळण्यात येईल आणि ज्या नियमबाह्य बदल्या झालेल्या त्या रद्द होईपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील. हे आपली जी संघटना आहे हे कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करणारी संघटना नाही आहे आणि त्या अनुषंगाने आजपासून आम्ही या साखळी उपोषणाचा निर्णय इथे घेतलेला आहे. या विशेष म्हणजे या बदल्या करत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता दिसलेली नाही. जे खरोखर बदलीसाठी पात्र कुठल्याही वर्गवारीतले कर्मचारी असताना सुद्धा त्यांना डावलून त्यांच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांविषयी विशेष विचार करून त्यांची बदली प्राधान्याने करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे काही सबक पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. फक्त प्रशासनाला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारच्या चर्चेला बोलावलेलं दिसत नाही. केवळ पत्रव्यवहार करून आमची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी आहे. पण आम्हाला ही गोष्ट मान्य नसून त्यांनी आम्हाला चर्चेला बोलावं आणि बदल्या कशा प्रकारच्या आपल्याकडून करण्यात आलेल्या आहे हे आम्हाला लेखी स्वरूपात आणि समजावून सांगावे अशीच आम्ही त्यांच्याकडे एक या साखळी उपोषणाच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. पुढच्या पाऊल काय राहील सर मग आता तुमचं? त्यांनी नियमबाह्य झालेल्या ज्या बदल्या आहेत याच्यावर जर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई जर केलेली नाही किंवा करण्यात आलेली नसून किंवा करण्याची त्यांची मानसिकता नसेल तर आम्ही हे उपोषण सातत्यानं क्रमवारी सुरू ठेवण्याचा इथे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे. आपला परिचय द्यायचा? मी मंगेश पंजाबराव शेगावकर उच्चस्तर लिपिक उपविभाग गांगरेड मंगळूर. आपका नाम बताइए और क्या कारण है बताइए. मोहम्मद हसन मोमीन, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स यूनियन. क्या बताएंगे आप? मैं ये बताना चाहता हूँ सर, क्या हम पे जो है अत्याचार जो हुआ है, ये बदली जो है
अन्यायकारक हुई है, इसलिए हम यहाँ पे उपोषण पे बैठे हैं। साखड़ी उपोषण है हमारा, और आगे चल के अगरचे इन्होंने प्रशासन ने अगरचे सही निर्णय नहीं लिया तो हम इसको कंटिन्यू करेंगे जब तक के प्रशासन जो है जागी होती नहीं, और वो जो है जब तक के सही निर्णय लेते नहीं, हम जो है साखड़ी उपोषण चालू रखेंगे हमारा, जब तक कि हमको जो है न्याय मिलता नहीं, जब तक कि हम ये उपोषण ऐसा ही कंटिन्यू सुरू रखेंगे। ठीक है, धन्यवाद। सर, आपला परिचय द्या आणि काय सांगाल आजच्या साखळी उपोषणाबद्दल? मी बालाजी गपलेवार, उच्चस्तर लिपिक महावितरण रिसोड, मी येथे कार्यरत आहे व बदली धोरण 2026 राबवताना मंडळ कार्यालयाने आमच्या क्लास 3 अंतर्गत ज्या अन्यायकारक व नियमबाह्य बदल्या केलेल्या आहेत त्याच्या विरोधात आम्ही इथे साखळी उपोषणाकरता इथे बसलेलो आहोत। तर त्याबद्दल आम्ही प्रशासनाला अगोदर कळवले होते की बाबा तुम्ही काय काय चुका यामध्ये केलेल्या आहेत, परंतु त्या चुका कळवूनही त्यांनी आमच्या चुकीला कुठलेही आमचा जो पत्रव्यवहार झाला त्याला कुठेही दुजोरा दिला नाही व कुठलीही प्रतिक्रिया व कुठलाही प्रतिसाद त्यांच्याकडून प्राप्त आम्हाला झालेला नाही व चर्चेला देखील आम्हाला बोलवलं नाही। त्यामुळे आम्ही इथे उपोषणाचा निर्णय घेतला व आजपासून आम्ही इथे उपोषण सुरू केले। आपल्या चुकीच्या बदल्या ह्या हे रद्द करत नाही प्रशासन, आणि जो पात्र कर्मचारी आहे त्याच्या बदल्या करून देत नाही तोपर्यंत आम्ही इथे साखळी उपोषण कंटिन्यू सुरू ठेवणार आहे। स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन जिंदाबाद जिंदाबाद, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन जिंदाबाद जिंदाबाद, अन्यायकारक झालेल्या बदल्या झाल्याच पाहिजे। काय नाव आपलं? माझं राजेश भारसकर। काय सांगाल आज साखळी उपोषण सुरू आहे तर? हे जे स्वाभिमानी वर्कर्स युनियन यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे, त्यांच्या जे मागण्या आहे, अन्यायकारक जे बदली करण्यात आलेले आहे, तर माननीय अध्यक्ष अभियंता साहेब व कार्यकारी अभियंता साहेब यांनी ज्या बदल्या होत असतील, जिथे जागा रिक्त असतील त्या जागी देऊन या आंदोलनाला एक प्रतिसाद देऊन त्या बदल्या करण्यात याव्या, जेणेकरून अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर होऊन त्यांना न्याय मिळेल। मी MSCB वर्कर्स फेडरेशन झोन उपाध्यक्ष या नात्याने या उपोषणाला 100% प्रतिसाद व पाठिंबा देत आहे। प्रशासनाने अन्यायकारक केलेल्या बदल्या रद्द केल्याच पाहिजे। प्रशासनाने एकतर्फी केलेल्या बदल्या रद्द केल्याच पाहिजे। अन्यायकारक बदलीचा निषेध असो। कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, प्रशासनाने एकतर्फी केलेल्या बदल्या रद्द केल्याच पाहिजे। नियमबाह्य व अन्यायकारक झालेल्या बदल्या रद्द झाल्याच पाहिजे। बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्याच्या बदल्या झाल्याच पाहिजे। प्रशासनाच्या एकतर्फी व अन्यायकारक बदली विरोधाचा धिक्कार असो। कामगार एकजुटीचा, हम सब